नमस्कार. अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मी आज हा व्हिडिओ माझा मुख्यतः मी शनिदेवाबद्दल, शनिदेवाचे जे 7.5 असते त्यावर हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर यामध्ये मला सांगायचं असं आहे की शनिदेवाची जी 7.5 म्हणजे नेमकं काय? आणि 7.5 म्हटलं की सगळे का भयभीत होऊन जातात? आणि म्हणजे नेमकं 7.5चा त्रास काय असतो आणि 7.5 कशाला म्हणतात कुंडलीनुसार? तर ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करतो आहे. तर मुख्यतः 7.5चं कसं आहे, की जसं चंद्र राशीप्रमाणे 7.5 बघितली जाते. तर चंद्र राशीला शनी 12वा, पहिला आणि दुसरा असला की त्याला 7.5 म्हटलं जातं. तर आता सध्याच्या परिस्थितीत जर आपण बघू, तर कुंभेला दुसरा चालू आहे शनी आणि मीनेला पहिला आणि मेषेला 12वा चालू आहे. म्हणजे मेष, मीन आणि कुंभ या 3 राशींना 7.5 सुरू आहे. कुंभेचे शेवटचं पर्व चालू आहे, तर मीनेचं मधलं पर्व चालू आहे आणि मेषेचं सुरुवात आहे. मेषेचं पहिलं पर्व चालू आहे. तर अशा प्रकारे हे 7.5 असते आणि 7.5मध्ये कसं आहे, की शनीची जी हे असते तो दर 2.5 वर्षाला एक राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये स्थानांतर करतात. तर त्याच्यामुळे दर 2.5 वर्षाला एक राशी मधून स्थानांतर होतं. तर 3 राशीमध्ये 7.5 म्हटलं तर 7.5 वर्ष ही 7.5 राहते. आणि दर 30 वर्षाला व्यक्तीच्या 7.5 येते. तर आयुष्यामध्ये व्यक्तीला तसं पाहिलं तर आपण जर अंदाजे 60-65 आयुष्य जर धरलं कुणाचं, तर त्याच्या जीवनामध्ये तो 2 वेळा 7.5ला सामोरे जाईल. आणि समजा जर एखाद्याची जन्माच्या वेळेसच 7.5 असली, तर कदाचित त्याला 3 वेळा 7.5 लागू शकते. तर एकंदरीत मला असं वाटतं, की मी तुम्हाला 7.5 नेमकं काय आहे ते इथे क्लिअर केलेलं आहे. चंद्र राशीप्रमाणे 7.5 बघायची. मग सध्याच्या परिस्थितीमध्ये कुंभ, मीन आणि मेष या 3 राशींना 7.5 आहे. आणि 7.5च्या व्यतिरिक्त जे चौथा शनी आणि 8वा शनी हा सुद्धा स्मॉल पनोती, स्मॉल 7.5 असं म्हटलं जातं. तर चौथा शनी, 8वा शनीवाल्यांना सुद्धा शनीचा जर तुमच्या कुंडलीमध्ये जर शनी योग्य जागेवर नसेल, म्हणजे तुम्हाला जर त्रासदायक असेल, तर तुम्हाला 7.5चा त्रास होऊ शकतो. तर 7.5मध्ये असं आहे, की जरुरी नाही की सगळ्यांनाच त्रास होईल. पण काही लोकांना मी बघितलं आहे, मुख्यतः सगळ्याच लोकांचं असं म्हणणं असतं, की 7.5चा त्यांना त्रास होतो आहे किंवा असं आपल्याला दिसूनही येतं, की 7.5मध्ये त्रास झालेला आहे. तर एवढं मला म्हणजे इतकं सांगायचं होतं, की शनिदेवाची 7.5 म्हणजे काय? मग 7.5वर आपण उपाय काय करू शकतो? तर हे शनिदेवाचं आहे, तर तुम्ही शनी महात्म्य वाचू शकता. त्याच्यानंतर मारुतीची आराधना तुम्ही करू शकता आणि मारुतीची आराधना म्हणजे काय कराल, तर हनुमान चालीसा म्हणू शकता, मारुती स्तोत्र म्हणू शकता आणि शनिदेवाच्या किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन तुम्ही तिथे रुईची माळ असते ती देवाला हे करू शकता, माळ माळ घालू शकता, हार. तो हार बनलेला असतो. ते तिथे जे बाहेर लोकं असतात ते विकतात आणि तेल व्हायचं असतं आणि अख्खा सगळा उडीद म्हणतात त्याला. तर तो अख्खा उडीद जो असतो ते उडीदाचे दाणे व्हायचे असतात. तर जर तुम्ही शनिदेवाची किंवा मारुतीची आराधना केली, तर तुम्हाला 7.5चा त्रास कमी होऊ शकतो, अशी मान्यता आहे. आणि मी बघितलेलं आहे, की खरंच जर तुम्हाला खूप त्रास होत असेल आणि जर तुम्ही जे उपाय करायला सुरुवात केली, तर उपायाचा फायदा नक्कीच तुम्हाला 7.5मध्ये होतो. तर अशा पद्धतीने ही एक 7.5चं मी तुम्हाला वर्णन केलं आणि यामध्ये जसं काही लोकांना खूप जास्ती त्रास होतो. म्हणजे शनिदेवाचं असं आहे, की असं म्हणतात, की म्हणजे जर तुम्ही कोणी लोकं गर्विष्ठ आहे, अहंकारी आहेत, तर ह्या काळामध्ये त्यांचं हे सगळ्या गोष्टींचं अ, अहंकार आणि गर्व धरलेल्या लोकांना जास्ती त्रास होतो. जेच लोकं सर्वसाधारण म्हणजे चांगल्या पद्धतीने राहतात, त्यांना शक्यतोवर हा त्रास कमी होतो, अशी मान्यता आहे. आणि तुळा राशी जशी आहे, तुळा ही शनीची बॅलन्स्ड राशी म्हणतो आपण. तूळ म्हटलं तर तुम्ही बघितलं असेल त्याचं ते तराजूसारखं चिन्ह आहे. तर तूळ हे राशीच्या लोकांना न्यायप्रिय लोकं आहेत, तर ते हे शनिदेवाचे प्रिय असतात. आणि तसंच शनिदेवाच्या 2 राशी आहेत मकर आणि कुंभ. तर मकरपैकी कुंभ राशीला कमी त्रास होतो असा समज आहे. कुंभ ही राशी शनिदेवाची जास्त प्रिय राशी आहे. तर कुंभ राशीला त्रास कमी होतो. तर एवढं बोलून मला असं वाटतं मी माझा व्हिडिओ इथेच थांबवावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा
आणि माझा पुढचा व्हिडिओमध्ये पण मी शनिदेवाबद्दल अजून काही माहिती घेऊन येईल आणि त्याबद्दल तो माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक यू.